नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इको मास्टर बाय डॉक्टर विशाल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे अर्थशास्त्र आणि आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन। अर्थशास्त्र हा विषय अतिशय व्यापक स्वरूपात आणि महत्त्वाचा विषय आहे। हा विषय नक्की कोणत्या डिसिप्लिनचा ओरिजिन आहे, तसेच अर्थशास्त्र हा कोणकोणत्या वेगवेगळ्या डिसिप्लिनशी त्या ठिकाणी इंटरकनेक्ट आहे किंवा त्याचा संबंध आहे, तो आपल्याला या आजच्या लेक्चरमध्ये आपण सविस्तर समजून घ्यायचं आहे। इकॉनॉमिक्स अँड इंटरडिसिप्लिनरी ॲप्रोच टू इकॉनॉमिक्स आपल्याला तो पाहायचा आहे आणि यामध्ये काही महत्त्वाची उदाहरणं आपण देखील आपल्या अर्थशास्त्र हा वेगवेगळ्या डिसिप्लिन वेगवेगळ्या विषयाशी कसा संबंधित आहे आणि त्याची काय काय उदाहरणं आहेत हे आपण आजच्या लेक्चरमध्ये सविस्तर समजून घेणार आहोत। तर सर्वात महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं इकॉनॉमिक्स हा जो विषय आहे तो आपला सोशल सायन्स मीन्स मेंटल मोरल या डिसिप्लिनमधला त्या ठिकाणी ओरिजिन आहे। मेंटल मोरल म्हणजे आपल्याकडे सर्वात महत्त्वाची एक विद्याशाखा आहे मानव विज्ञान शाखा म्हणून। ती मानव विज्ञान शाखा जी आहे त्यामध्ये वेगवेगळे सोशल सायन्सेसचा त्यामध्ये अभ्यास केला जातो आणि ह्या सोशल सायन्सेसलाच आपण त्या ठिकाणी कला विभाग असंही त्या ठिकाणी ओळखलं जातं। आर्ट्स फॅकल्टी त्यालाच आपण BA असंही त्या ठिकाणी म्हटलं जातं आणि मग ह्या कला शाखेमधील किंवा मेंटल मोरल या शाखेमध्ये किंवा डिसिप्लिनमध्ये वेगवेगळे विषय त्यामध्ये आहेत आणि त्याच वेगवेगळ्या विषयांमध्ये अर्थशास्त्र हा देखील एक महत्त्वाचा विषय। तर अर्थशास्त्राचा वेगवेगळ्या आपल्या सोशल सायन्सेसमधल्या वेगवेगळ्या विषयांचा असणारा संबंध आणि त्याचा असणारा कनेक्ट आणि त्याची उदाहरणं आपण ती सविस्तर पाहणार आहेत। तर नक्की आपण त्या ठिकाणी ह्या सोशल सायन्सेसमध्ये काही ठराविक महत्त्वाचे सब्जेक्ट्स आणि त्याचा अर्थशास्त्राबरोबरचा असणारा संबंध, त्यामध्ये अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र याचा आपण संबंध समजून घेणार आहे। अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र, अर्थशास्त्र आणि मानसशास्त्र, अर्थशास्त्र आणि इतिहास, अर्थशास्त्र आणि भूगोल, अर्थशास्त्र आणि लोकसंख्याशास्त्र आणि अर्थशास्त्र आणि नीतिशास्त्र किंवा तत्त्वज्ञान अशा वेगवेगळ्या विषयांचा अर्थशास्त्राशी असणारा संबंध आणि तोही उदाहरणादाखल कसा आहे ते आपण सविस्तर समजून घेऊया। तर या बाजूला आपण त्या ठिकाणी आपला वेगवेगळे डिसिप्लिनमधले सगळे विषय आहेत, हे सगळे सोशल सायन्सेसमधले त्या ठिकाणी विषय आहेत, हे मात्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। सोशल सायन्स ती कोणती डिसिप्लिन आहे? ह्युमॅनिटीज ही आपल्या त्या ठिकाणी डिसिप्लिन आहे। या ह्युमॅनिटीजमध्ये त्या ठिकाणी आपल्याला सोशल सायन्सेसचा अभ्यास होतो आणि त्या सोशल सायन्सेसमध्ये त्या ठिकाणी या सगळ्या विषयांचा म्हणजे सोशल सायन्सेसमध्ये राज्यशास्त्राचा अर्थशास्त्राशी असणारा संबंध त्या ठिकाणी पाहत असताना सगळ्यात महत्त्वाचं राज्यशास्त्र हा विषय ज्यामध्ये आपल्या सर्वात महत्त्वाचं गव्हर्नमेंट पॉलिसीज म्हणजे डिरेक्टली इन्फ्लुएन्स इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी, म्हणजे या ठिकाणी शासनाच्या सर्वच राजकीय धोरणे ही अर्थशास्त्रीय ॲक्टिव्हिटीवर अवलंबून असतात। म्हणून त्या ठिकाणी इथे अर्थशास्त्राचा आणि राज्यशास्त्राचा फार जवळचा संबंध आहे। मुळात त्या ठिकाणी राजकीय त्या ठिकाणी अंमलबजावणी करत असताना अर्थशास्त्र किंवा राजकीय सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये त्या ठिकाणी अर्थशास्त्रीय ॲक्टिव्हिटी देखील आपल्याला पाहायला मिळतात। जसं की उदाहरण म्हणजे त्या ठिकाणी बजेट, टॅक्सेशन आणि पब्लिक पॉलिसी हा थेट इकॉनॉमिक्सशी संबंधित असणारे हे सगळे विषय आहेत। यामध्ये बजेट हा देखील इकॉनॉमिक्सचं कन्सेप्ट आहे। टॅक्सेशन करारोपण, कर आकारणी पद्धत, कर व्यवस्था आणि पब्लिक पॉलिसी ह्या सगळ्या ज्या आहेत त्या अर्थशास्त्रीय अभ्यासाचा तो भाग आहे आणि हा सगळा अर्थशास्त्राच्या सगळ्या धोरणांचा, पॉलिसीचा किंवा आपण त्या ठिकाणी अर्थशास्त्रीय त्या ठिकाणी आपली जी टॅक्सेशन सिस्टीम आहे, बजेट आहे, याची अंमलबजावणी मात्र त्या राजकीय व्यवस्थेमधनं केली जाते। म्हणजेच राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे दोन्ही विषय म्हणजे राजकारण आणि अर्थकारण हे दोन्ही विषय एकमेकांच्या हातात हात घालून त्या ठिकाणी प्रवास करतात किंवा चालतात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। म्हणून आपल्याला अर्थशास्त्राचा आणि राज्यशास्त्राचा अतिशय जवळचा संबंध आहे, ते म्हणजे बजेट, टॅक्सेशन आणि पब्लिक पॉलिसी, फिस्कल पॉलिसीची अंमलबजावणी राजकीय व्यवस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली जाते। आपला दुसरा विषय आहे तो म्हणजे मानसशास्त्र। तर मानसशास्त्राचं सगळ्यात महत्त्वाचं मानवी मनाचा, मानवी भावभावनांचा अभ्यास या मानसशास्त्र विषयामध्ये केला होता आणि मग इथे एक्सप्लेन द ह्युमन डिसिजन मेकिंग इन इकॉनॉमिक सिच्युएशन
इथे सगळे मानवी भावभावना ज्या आहेत त्या आपल्या मुळात त्या ठिकाणी आर्थिक आपल्या त्या ठिकाणी स्थितीवर अवलंबून असतात. आर्थिक स्थितीनुसार त्या ठिकाणी सगळे त्या ठिकाणी निर्णय किंवा मानवी भावभावनांवर त्या ठिकाणी नियंत्रण देखील अप्रत्यक्ष त्या ठिकाणी टाकलं जातं किंवा ते मिळवलं जातं. तर कारण इथे इकॉनॉमिक सिच्युएशन. तर आपल्या सर्वात महत्त्वाचं आर्थिक स्थितीनुसार तुमच्या मानवी भावभावना किंवा मानवी निर्णय प्रक्रियेवर त्या ठिकाणी प्रभाव पडत असतो. म्हणून या ठिकाणी अर्थशास्त्राचा मानसशास्त्रावर देखील प्रभाव आहे आणि मानसशास्त्राचा देखील अर्थशास्त्रावर देखील तेवढा त्या ठिकाणी संबंध आहे. म्हणजे आपल्या अर्थशास्त्राचा देखील आपण त्या ठिकाणी मानवी भावभावनातून जर विचार केला तर आपल्याकडे त्या ठिकाणी आपला जो विषय आहे सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तो बिहेवियरल इकॉनॉमिक्स हा विषय काय सांगतो, अर्थशास्त्राचा आणि मानसशास्त्राचा त्या ठिकाणी एकत्रित अभ्यास म्हणजे आपल्या अर्थशास्त्रीय संकल्पनांवर मानवी भावभावनांचा कसा प्रभाव पडतो हे आपण त्या ठिकाणी बिहेवियरल इकॉनॉमिक्स या महत्त्वाच्या विषयामध्ये शिकतो. म्हणून आपल्याला एक महत्त्वाची विषयाची शाखाच बिहेवियरल इकॉनॉमिक्स ही ब्रँच ही मानसशास्त्रीय विषयावर त्या ठिकाणी आधारित आहे. त्यामुळे आपल्याला हे सगळ्यात महत्त्वाचं सोशॉलॉजी, सायकोलॉजी आणि इकॉनॉमिक्स हे दोन्ही विषय इंटरडिपेंडेड आहेत, इंटरकनेक्टेड आहेत आणि दोघांचाही विकास एकमेकांवर अवलंबून आहे. याबरोबर बिहेवियरल इकॉनॉमिक्स बरोबर त्या ठिकाणी सेव्हिंगच्या हॅबिट्स ह्या देखील तुमच्या सायकोलॉजिकल त्या ठिकाणी किंवा मानसशास्त्रीय प्रवृत्तीचा किंवा स्वभावाचा त्या ठिकाणी भाग असतो आणि तो आपल्या अर्थशास्त्रामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी कन्झ्युमर म्हणून आपण त्या ठिकाणी ओळखतो. उधळपट्टी करणारा ग्राहक असेल किंवा त्या ठिकाणी सेव्हिंग करणारा असेल तर अशा प्रकारचे सेव्हिंगच्या हॅबिट्स देखील आपल्या मानसशास्त्रीय स्वभावातून त्या ठिकाणी आलेला भाग आहे. पुढचा विषय अर्थशास्त्र आणि इतिहास, हिस्ट्री. तर इतिहास या विषयामध्ये त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं आपल्या भूतकाळात घडलेल्या सगळ्या घटना ह्या इतिहासामध्ये नोंद केल्या जातात आणि मग त्या इतिहास हा प्रत्येक विषयाला असतो. मग तसं अर्थशास्त्राला देखील एक मोठा इतिहास आहे. तर इतिहास हा विषय देखील आपल्याला भविष्यकाळात, वर्तमान काळ आणि भविष्यकाळासाठी दिशादर्शक म्हणून त्या ठिकाणी महत्त्वाचा विषय समजला जातो. आणि मग अर्थशास्त्राचा आणि इतिहासाचा संबंध जर पाहिला तर आपली सगळी त्या ठिकाणी आपला इतिहासामध्ये सगळं आपण अर्थशास्त्रीय प्रवास हा जर पाहिला तर आपल्याकडे त्या ठिकाणी सोबत त्या ठिकाणी आपला झालेला आहे. म्हणजे आपल्या त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे पास्ट इकॉनॉमिक इव्हेंट्स हेल्प अंडरस्टँड प्रेझेंट इकॉनॉमिक सिस्टीम. मागील आपल्या सगळ्या आर्थिक घटनांचा आपल्याला त्या ठिकाणी येणाऱ्या पुढच्या प्रेझेंटमध्ये आणि भविष्यकाळासाठीची आपण ध्येय धोरणं तर ही आर्थिक ध्येय धोरणं आखण्यासाठी इतिहास हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे भूतकाळात घडलेल्या आपल्या काही घटनांचा किंवा संकटांचा त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी महत्त्वाचा संदर्भ घेऊन किंवा त्याच्यापासून काहीतरी आपण शिकून आपल्याला भविष्यकाळासाठीच्या चांगल्या योजना आपल्याला त्या ठिकाणी तयार करणं शक्य आहे. म्हणून आपल्याला इतिहास हा अर्थशास्त्रीय फ्युचर प्लॅनिंगसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. यामध्ये मागील जर इतिहासातले आपण दाखले जर पाहिले तर ग्रेट डिप्रेशन आहे, इंडस्ट्रियलायझेशन असं आहे किंवा रिव्हॉल्युशन. म्हणजे आपल्याकडे ग्रेट डिप्रेशन जर पाहिलं तर 1929ची पहिली जागतिक महामंदी निर्माण झाली. त्यापासून भारताने काय बोध घेतला किंवा तशीच प्रकारची जागतिक महामंदी निर्माण होऊ नये या प्रकारच्या इकॉनॉमिक त्या ठिकाणी प्रिकॉशनरी त्या ठिकाणी प्लॅनिंग आपण त्या ठिकाणी करतोय किंवा केले जातात. म्हणजेच मागे घडलेल्या सगळ्याच आर्थिक घटनांचा बोध घेऊन आपल्याला त्या ठिकाणी वर्तमान काळ आणि भविष्यकाळ याच्या संदर्भात आपल्याला त्या ठिकाणी काही खबरदारीच्या उपाययोजना म्हणून त्या ठिकाणी आपल्याला राबवणं शक्य असतं. म्हणून आपल्याला इतिहासाचा आणि अर्थशास्त्राचा देखील अतिशय जवळचा संबंध आहे. इथे उदाहरणादाखल फक्त दोनच त्या ठिकाणी मी घटना लिहिलेल्या आहेत किंवा सॅम्पल दिलेले आहेत. अशा अनेक प्रकारच्या अर्थशास्त्रीय भूतकाळातल्या घडलेल्या घटना ह्या आपल्याला त्या ठिकाणी भविष्यकाळासाठी आपल्याला दिशादर्शक सूचना किंवा त्या ठिकाणी ध्येय धोरणं आखण्यासाठी महत्त्वाच्या असतात. पुढे भूगोल, अर्थशास्त्र आणि भूगोल, जिओग्राफी या विषयाचा काय संबंध आहे तर सगळ्यात महत्त्वाचं भूगोल या विषयामध्ये आपली भौगोलिक सीमा असेल किंवा भौगोलिक त्या ठिकाणी पर्यावरण असेल, मग दर्या असेल, डोंगर असेल, जंगल असेल किंवा खनिज संपत्ती असेल, या सगळ्याच त्या ठिकाणी नॅचरल रिसोर्सेसचा त्या ठिकाणी भूगोल या विषयामध्ये त्या ठिकाणी अभ्यास केला जातो. आणि मग इथे त्या ठिकाणी आपला अर्थशास्त्राचा आणि भूगोल या विषयाशी अतिशय जवळचा संबंध आहे कारण आपल्या विकासाची प्रक्रिया ही भूगोल या विषयाशी जोडलेली आहे. म्हणून आपल्या इथे सगळ्यात महत्त्वाचं जिओग्राफी, नॅचरल रिसोर्सेस अँड लोकेशन इन्फ्लुएन्स प्रोडक्शन अँड ट्रेड. सर्वात महत्त्वाचं जॉग्राफिकल त्या ठिकाणी तुमचं ॲटमॉस्फिअर किंवा त्या ठिकाणी असणारी भौगोलिक रचना जेवढी सकारात्मक आणि अनुकूल असेल
तेवढं आपल्याकडे उत्पादनाचं प्रमाण, उत्पादकता जास्त राहते आणि पर्यायीने आपल्याकडे व्यापाराला चालना मिळते. म्हणून आपल्याकडे त्या ठिकाणी भूगोल हा विषय त्या ठिकाणी तुमच्या अर्थशास्त्रीय त्या ठिकाणी ट्रेडसाठी आणि प्रोडक्टिव्हिटीसाठी किंवा प्रोडक्शनसाठी अतिशय महत्त्वाचा विषय मांडला जातो. म्हणून त्या ठिकाणी अर्थशास्त्राचा आणि भूगोलाचा त्या ठिकाणी संबंध आहे. याचं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे त्या ठिकाणी थेट जिओग्राफीचा त्या ठिकाणी इकॉनॉमिक्स या विषयाशी जर संबंध पाहिला तर त्या ठिकाणी ॲग्रिकल्चर सेक्टरला त्या ठिकाणी त्याच्यात जास्तीत जास्त इन्फ्लुअन्स होतो. आपल्याकडे क्लायमेट किंवा इंटरनॅशनल ट्रेड हे सगळे आपण त्या ठिकाणी जिओग्राफी आणि जॉग्राफिकल एरिया आणि जॉग्राफिकल त्या ठिकाणी आपलं त्या ठिकाणी ॲटमॉस्फिअर आणि तुमची सिच्युएशन जेवढी अनुकूल असेल तेवढं आपला विकासाला अनुकूल आणि पोषक वातावरण तयार होतं आणि आर्थिक विकासाला चालना मिळते. पुढे आहे अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र, सोशोलॉजी. सोशोलॉजी हा विषय सोसायटीचा अभ्यास केला जातो. सोसायटी किंवा समाज व्यवस्था कशी त्या ठिकाणी उत्क्रांत होत गेलेली आहे, सामाजिक वेगवेगळ्या पैलूंचा अभ्यास या समाजशास्त्रामध्ये केला जातो. आणि मग इथे समाजशास्त्र हा अर्थशास्त्राचा देखील अतिशय जवळचा संबंध आहे. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं प्रत्येक सोसायटीला हा अर्थशास्त्र एक पैलू असतो आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं स्टडीज हाऊ टू सोशल इन्स्टिट्यूशन्स अँड कल्चरल अफेक्ट्स इकॉनॉमिक्स बिहेवियर. इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथं वेगवेगळ्या ज्या काही सामाजिक संस्था आहेत, मग त्या कुटुंब संस्था असेल, विवाह संस्था असेल किंवा आपल्याकडे ज्या काही वेगवेगळ्या त्या ठिकाणी समाजाची त्या ठिकाणी त्याला मान्यता आहेत, अशा सगळ्या सामाजिक रचना ही मुळात आपली त्या ठिकाणी जी आहे ती सामाजिक व्यवस्था, ती व्यवस्था त्या ठिकाणी आपल्याला इकॉनॉमिक बिहेवियरशी त्या ठिकाणी काय आहे जोडलेली आहे. या सगळ्याच आपल्या त्या ठिकाणी आता कुटुंब व्यवस्था जर पहिली समाज व्यवस्थेचा भाग आपण त्या ठिकाणी कालपर्यंत आपल्याकडे एकत्र कुटुंब पद्धती त्या ठिकाणी आपल्याकडे प्रचलित होत्या. मात्र अलीकडे आपल्याकडे न्यूक्लिअर फॅमिली किंवा विभक्त कुटुंब पद्धती त्या ठिकाणी तयार झालेल्या आहेत किंवा त्या ठिकाणी त्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ॲटमॉस्फिअर तयार झाले. ते म्हणजे कशामुळे? इकॉनॉमिक्समुळे. म्हणजे कुटुंबाचा त्या ठिकाणी आकार जेवढा लहान तेवढं सुखी कुटुंब, अशा प्रकारची कन्सेप्ट आपल्या इकॉनॉमिक्सच्या माध्यमातून किंवा अर्थशास्त्रीय साक्षरतेमुळे त्या ठिकाणी निर्माण झाली असल्यामुळे आपल्याकडे समाज व्यवस्थेमधले त्या ठिकाणी रचना देखील बदल चाललेले आहे. म्हणजे अर्थशास्त्राचा प्रभाव कुठेतरी सोशोलॉजीमध्ये किंवा सोसायटीच्या त्या ठिकाणी रचनेमध्ये देखील त्या ठिकाणी आपल्याला होताना दिसतोय. म्हणून आपल्याला इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे सोशोलॉजीवर देखील इकॉनॉमिक्सचा प्रभाव होतो आणि अगेन सोशोलॉजीचा देखील इकॉनॉमिक्सवर देखील तसाच तो प्रभाव होत असतो. जशी त्या ठिकाणी सोसायटी असेल तसा तुमच्या देशाचा आर्थिक विकास हा त्या ठिकाणी ठरलेला असतो. म्हणून म्हणाल की कालपर्यंत आपल्याकडे कुटुंब व्यवस्था ही एकत्र होती, त्यामुळे खाणारे 10 आणि कमवणारा 1 अशा प्रकारची त्या ठिकाणी जे आपल्याकडे त्या ठिकाणी पिक्चर होता तो मुळात आपल्याला त्या बॅकग्राऊंडमुळे त्या ठिकाणी आपल्याला आर्थिक विकासाच्या मागासपणामध्ये त्या ठिकाणी ढकलत होता. आणि म्हणून आपल्याकडे इथे कुठेतरी सोसायटीचा त्या ठिकाणी स्ट्रक्चर बदलला की आपली इकॉनॉमिक सिच्युएशन देखील बदलते. म्हणून आपल्याला सोसायटी आणि इकॉनॉमिक्स, सोशोलॉजी आणि इकॉनॉमिक्स हे दोन्ही विषय एकमेकांशी इंटरकनेक्ट आहेत आणि दोन्ही विषयांच्या एकमेकांच्या विकासासाठी ते पूरक आहेत. याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर पॉवर्टी हे सोसायटीचा महत्त्वाचा भाग आहे. समाज रचनेमध्ये त्या ठिकाणी वेगवेगळे स्तर आहेत, श्रीमंत वर्ग, मध्यम वर्ग आणि गरीब वर्ग. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं पॉवर्टी, इनइक्वॅलिटी, कन्झ्युमर बिहेवियर हे सगळं आपल्या त्या ठिकाणी सोशोलॉजी किंवा सोसायटीचा त्या ठिकाणी अभ्यासाचा त्या ठिकाणी पैलू आहेत आणि हे सगळे इकॉनॉमिक्सचे अभ्यासाचा भाग आहे. पुढे आहे अर्थशास्त्र आणि संख्याशास्त्र, डेमोग्राफी. तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं संख्याशास्त्र हा अलीकडे महत्त्वाचा विषय मानला जातो, कारण आपल्याकडे मुळात भारतीय अर्थव्यवस्था किंवा भारतातील असणाऱ्या लोकसंख्येचा जर आपण प्रभाव पाहिला तर आपल्याला लोकसंख्याशास्त्राचा जवळून अभ्यास करणं फार महत्त्वाचं आहे. कारण आपल्याकडे जागतिक पातळीवर जगात 1 नंबरचं राष्ट्र म्हणून आपल्या भारताची एक नवीन ओळख तयार झालेली आहे. चीनला आपण ओव्हरटेक करून आपण त्या ठिकाणी पुढे आलो. त्यामुळे आपल्याला साहजिकच डेमोग्राफिक आपण त्या ठिकाणी अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. आणि या डेमोग्राफीमध्ये इकॉनॉमिक्सशी असणारा कनेक्ट काय आहे आणि इकॉनॉमिक्समधला कनेक्ट विचारात घेऊन त्यामध्ये नक्की काय त्याची उदाहरणं आहेत तेच आपण पाहूया. तर सर्वात महत्त्वाचं डेमोग्राफीमध्ये इथे सर्वात महत्त्वाचं पॉप्युलेशन ट्रेंड्स अफेक्ट लेबर सप्लाय अँड इकॉनॉमिक ग्रोथ. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॉप्युलेशन ट्रेंड अफेक्ट लेबर सप्लाय अँड इकॉनॉमिक ग्रोथ. इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकसंख्येची आकडेवारी किंवा प्रवृत्ती ही मुळात तुमच्या लेबर फोर्स किंवा लेबर सप्लाय प्रोव्हाइड करण्यासाठी महत्त्वाची असते.
म्हणजे लोकसंख्या जेवढी जास्त तेवढा मनुष्यबळ जास्त उपलब्ध होतं, हे नॅचरल आपण विधान म्हणूया. तसेच आपल्या त्या आर्थिक विकासाला देखील चालना मिळते. पण मुळात लोकसंख्या ही दुहेरी त्या ठिकाणी परिणाम करणारी असते, एक तर तारक परिणाम करणारी असते किंवा मारक परिणाम करणारी असते. लोकसंख्येकडे पाहण्याचे दोन दृष्टिकोन आहेत, एक चांगला पण दृष्टिकोन आहे आणि एक वाईट पण दृष्टिकोन आहे. पण मुळात हा चांगला आणि वाईट का झाला आहे? कारण लोकसंख्याची गुणवत्ता ही जेवढी चांगली तेवढी ती विकासासाठी पोषक ठरते. लोकसंख्या जेवढी त्या ठिकाणी अकुशल किंवा गुणवत्तापूर्ण नसेल तेवढी ती आर्थिक विकासाला ती मारक ठरते. म्हणून आपल्याकडे लोकसंख्या फक्त लोकसंख्येची आकडेवारी वाढणं म्हणजेच आर्थिक विकासाला चालना मिळते असं अजिबात नाही. लोकसंख्या ही कोणत्या दर्जाची आहे, त्याची ह्युमन कॅपिटल त्या ठिकाणी असणारी डेव्हलपमेंट त्या ठिकाणी SDI जर पाहिला तो आपल्याकडे डेव्हलप झालेला आहे का? जेवढे मनुष्यबळ विकास जेवढा जास्त झालेला असेल तेवढ्या आर्थिक विकासाला प्रक्रियेला चालना जास्त मिळते. म्हणून आपण त्या ठिकाणी इथे सर्वात महत्त्वाचे स्टेटमेंट दिलेलं आहे, पॉप्युलेशन ट्रेंड अफेक्ट लेबर सप्लाय अँड इकॉनॉमिक ग्रोथ. तर इथे आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे आर्थिक विकासाचा थेट संबंध लोकसंख्येच्या आकडेवारीशी जोडलेला आहे. म्हणून आपण त्या ठिकाणी लोकसंख्या ही दुहेरी परिणाम करणार असते हे आपण आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं याचं जर उदाहरण जर पाहिलं तर आपल्याकडे सर्वात पॉप्युलेशन डिव्हिडंड हा त्या ठिकाणी आहे आणि एजिंग पॉप्युलेशन आपल्याला वेगवेगळ्या त्या ठिकाणी वयानुसारची लोकसंख्या आहे. आपल्याकडे सर्वात महत्त्वाचं पाहिलं डिव्हिडंड आपल्याकडे पॉप्युलेशनचा, तर आपल्याकडे तरुण लोकसंख्येचं प्रमाण आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहे. आणि तरुण लोकसंख्या ही आर्थिक विकासाचं घोतक किंवा त्या ठिकाणी महत्त्वाचं सिम्बॉलिक त्या ठिकाणी इंडिकेटर समजलं जातं. कारण आपल्याकडे सगळ्यात जास्त त्या ठिकाणी डिमांड करणारा किंवा त्या ठिकाणी सर्वात जास्त कन्झम्पशन करणारा वर्ग जो आहे तो म्हणजे कोणता आहे? तरुण वर्ग आहे. आणि सर्वात महत्त्वाचं त्याची उपभोगाची पातळी तरुणांची जास्त असते. आणि तरुणांची उपभोगाची पातळी जास्त असल्यामुळे जेवढी तरुणांची संख्या जास्त तेवढं तुमच्या देशातील PP म्हणजे त्या ठिकाणी पर्चेसिंग पॉवर तुमची जास्त राहते आणि पर्यायाने तुमच्या बाजाराची डिमांड वाढते आणि पर्यायाने बाजाराचा विस्तार वाढतो आणि पर्यायाने बाजारामध्ये डिमांड वाढून उत्पादनाला चालना मिळते, पर्यायाने रोजगार निर्मितीला चालना मिळते. असं विकासाचं एक सर्कलच आपण त्या ठिकाणी आपण म्हणूया की पॉप्युलेशन डिव्हिडंडवर तुमच्या वय रचनेवर त्या ठिकाणी आधारित आहे. आणि भारत हा सध्याला सगळ्यात महत्त्वाचा डिव्हिडंडमध्ये सगळ्यात तरुण असणारा देश म्हणून भारताकडे पाहिलं जाते. म्हणून आपल्याकडे डेमोग्राफी आणि इकॉनॉमिक्सचा आपल्याकडे अलीकडचा संदर्भ जर सगळ्यात पाहिला तो अतिशय महत्त्वाचा आहे. लोकसंख्येचा आपल्याला एक सकारात्मक फायदा करून घेणं शक्य आहे. ज्या आपल्या एज ग्रुपचा आपण त्याचा विचार केला आपली पर्चेसिंग पॉवर ही जास्त राहू शकते आणि आपण त्याला विकासाला चालना देऊ शकतो. नेक्स्ट आपला सब्जेक्ट आहे नीतिशास्त्र आणि तत्वज्ञान. त्याच्यामध्ये देखील आपला अर्थशास्त्र हा विषय त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्यूट करतो किंवा त्याचा कनेक्ट आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाईड्स फेअर डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस अँड वेलफेअर. तर आपल्याकडे जे काही आपलं राष्ट्रीय उत्पन्न आहे किंवा आपल्याकडे त्या ठिकाणी नॅचरल रिसोर्सेस आहे किंवा आपल्याकडे मुळात त्या ठिकाणी आपल्याकडे संपत्तीचं वितरण आपल्याला कसं झालं पाहिजे ते फेअर पद्धतीने फेअर मॅनर्सनी झालं पाहिजे. आणि कुठेतरी आपल्या त्या ठिकाणी हे सगळं वेलफेअर आपण त्या ठिकाणी साध्य केलं पाहिजे. म्हणजे विकासाची प्रक्रिया साध्य करत असताना समाज कल्याण किंवा त्या ठिकाणी वेलफेअर पॉलिसी जर त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी जर राबवली तरच समाजातल्या प्रत्येक घटकांपर्यंत विकास पोहोचू शकतो. म्हणूनच आपल्याला त्या ठिकाणी तत्वज्ञान हा त्या ठिकाणी काय आहे आयडिओलॉजिकल फ्रेमवर्क तयार केली जाते. आणि आयडिओलॉजिकल म्हणजे आदर्श. या तत्वज्ञानामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे देश कसा चालवला पाहिजे, कशा पद्धतीने त्या ठिकाणी उत्पन्नाचं समान वितरण केलं पाहिजे, समाजामधल्या त्या ठिकाणी आर्थिक विषमता कमी करणं किंवा समाजातील दुर्बल आणि त्या ठिकाणी आपण काय म्हणूया आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्या त्या ठिकाणी लोकांचा विकास करणं हे सामाजिक कल्याणाची महत्त्वाची उद्दिष्ट आहेत. आणि ही उद्दिष्टे ही आपल्याला तत्वज्ञानाच्या या सगळ्या महत्त्वाच्या विषयामध्ये त्या ठिकाणी आपल्याला मिळतो नीतिशास्त्र आणि तत्वज्ञानामुळे. पण आपली ती उदाहरणं जर पाहिली तर काय आहेत वेलफेअर इकॉनॉमिक्स. आपली मुळात अर्थशास्त्राची एक महत्त्वाची ब्रँच आपण त्याला म्हणूया वेलफेअर इकॉनॉमिक्स. ही आपल्या त्या ठिकाणी कुठून आलेली ते तत्वज्ञान या विषयामधून आलेली आहे. नीतिशास्त्र आणि तत्वज्ञान आणि याच्यामध्ये आणखीन सोशल जस्टिस हे आपली उदाहरणं आहेत की आपल्या विषयाचा त्या ठिकाणी महत्त्वाचा फोकस आहे. आणि मग आपल्याला हे फोकस आपल्याला किंवा आपल्या ते महत्त्वाचे जे आहेत ते आपल्याला नीतिशास्त्र आणि तत्वज्ञान ह्या महत्त्वाच्या विषयाबद्दल आलेले आहेत. अशा प्रकारे इकॉनॉमिक्सचा
सोशल सायन्सेसमधल्या वेगवेगळ्या विषयांशी थेट कनेक्ट आहे आणि ते आपल्याला ह्या अर्थशास्त्रीय वेगवेगळ्या संकल्पनांशी आपण त्या ठिकाणी थेट वेगवेगळ्या विषयांशी आपण जोडलेलो आहोत. पुढचे आपल्याला त्या ठिकाणी डिसिप्लिन आपण पाहूया. पुढची जी डिसिप्लिन आहे ती म्हणजे अर्थशास्त्र आणि वाणिज्य व व्यवस्थापन, इकॉनॉमिक्स अँड कॉमर्स अँड मॅनेजमेंट. याचा आपल्याला संबंध पाहता असताना 3 विषय आपल्याला पाहिजे आहेत. लेखांकन आणि वित्त म्हणजे अकाउंट अँड फायनान्स, गणित मॅथमॅटिक्स सांख्यिकी किंवा संख्याशास्त्र स्टॅटिस्टिक. पुढे पर्यावरणशास्त्र हे एक वेगळी डिसिप्लिन आहे. एन्व्हायरमेंट सायन्स म्हणजे आपल्याकडे सायन्सेस वेगवेगळे आता डेव्हलप झालेले आहेत. प्युअर सायन्स, सोशल सायन्स, एन्व्हायरमेंट सायन्स, कम्प्युटर सायन्स हे आपल्याकडे सायन्सेस आपल्याकडे त्या ठिकाणी वेगवेगळ्या डिसिप्लिन्स आपल्याकडे डेव्हलप झालेले. त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट सायन्स एक महत्त्वाची डिसिप्लिन आहे. त्याच्यामध्ये पर्यावरण आणि कृषी व विज्ञान याचा आपल्या त्या ठिकाणी ह्या सगळ्या 2 डिसिप्लिनचा अर्थशास्त्राशी असणारा कनेक्ट आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. तर त्यामध्ये पहिलं आपलं जे आहे कॉमर्स अँड मॅनेजमेंट ही आपली डिसिप्लिन आहे. ह्या डिसिप्लिनमध्ये हे जे वेगवेगळे विषय आहेत त्या विषयांचा अर्थशास्त्राशी असणारा कनेक्ट काय आहे आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी महत्त्वाची उदाहरणं किंवा महत्त्वाचे इकॉनॉमिक्सच्या कन्सेप्ट कोणत्या आहेत ते आपण इथं पाहतोय. तिथं सर्वात महत्त्वाचं वाणिज्य आणि व्यवस्थापनामध्ये अप्लाइज इकॉनॉमिक प्रिन्सिपल टू बिझनेस डिसिजन्स. इथे आपल्याला अर्थशास्त्राचे जे काही सिद्धांत आहेत सगळे अर्थशास्त्राच्या संकल्पना ह्या मुळात त्या ठिकाणी काय करतो कॉमर्स या विषयामध्ये त्या ठिकाणी ॲप्लिकेबल केले जातात. म्हणजे वाणिज्य हा विषय त्या ठिकाणी अर्थशास्त्राच्या महत्त्वाच्या सिद्धांताचा किंवा त्या ठिकाणी संकल्पनांचा त्या ठिकाणी प्रॅक्टिकली त्या ठिकाणी आपला अंतर्भाव हा आपल्या वाणिज्य विषयामध्ये त्या ठिकाणी केला जातो. म्हणजे त्या प्रॅक्टिकली कशा त्या ठिकाणी इम्प्लिमेंट केल्या जातात याचा अभ्यास आपल्या त्या ठिकाणी वाणिज्य विद्याशाखेमधनं केला जातो. म्हणून आपल्या त्या ठिकाणी कॉमर्समध्ये इकॉनॉमिक्स हा विषय त्या ठिकाणी आहे आणि तोही कोणते आहे कमर्शियल अप्रोचनी त्या ठिकाणी शिकवला जातो. त्याच्यामध्ये काय काय आहेत मग तर प्राइसिंग आहे, मार्केटिंग आहे आणि इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स आहेत. तर हे सगळं आपल्या त्या ठिकाणी कॉमर्समधल्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे आपल्याला हे मार्केटिंग प्राइसिंग आणि इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स हे आपल्या त्या ठिकाणी हे आपल्याला पाहायला मिळतं. दुसरा विषय जो आहे तो लेखांकन आणि वित्तमध्ये तो लेखांकन म्हणजे अकाउंटिंग. ह्या अकाउंटिंग विषयाशी थेट इकॉनॉमिक्सशी काय संबंध आहे तर इकॉनॉमिक्सचा आणि अकाउंटिंगचा जर संबंध पाहिला तर त्यामध्ये यूज इकॉनॉमिक्स कन्सेप्ट फॉर फायनान्शियल प्लॅनिंग अँड रिपोर्टिंग. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंगसाठी आणि रिपोर्टिंगसाठी इकॉनॉमिक्स हा विषय महत्त्वाचा मानला जातो. जे काय तुम्ही अकाउंटिंग करता ते अकाउंटिंगमध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग आणि रिपोर्टिंग करावं लागतं आणि ते तुम्हाला कुठे मिळतं इकॉनॉमिक्स या विषयामध्ये येतं. आणि मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर कॉस्ट ॲनालिसिस आहे आणि फायनान्शियल स्टेटमेंट आहे. तर फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये देखील तुम्हाला त्या ठिकाणी कॉमर्सच्या स्टुडंटला त्या ठिकाणी माहीत आहे की आपण त्या ठिकाणी डबल एंट्री करतो. एक म्हणजे अकाउंट म्हणजे त्या ठिकाणी इन्कम साईड आणि दुसरे आहे डेब्ट साईड किंवा आपण त्या ठिकाणी जमा आणि खर्च. हे जमा आणि खर्च मुळात त्या ठिकाणी संकल्पना कुठल्या आहेत तर इकॉनॉमिक्सच्या आहेत. इन्कम साईड आणि एक्सपेंडिचर साईड हे इकॉनॉमिक्सचे त्या ठिकाणी महत्त्वाचे 2 पार्ट आहेत. आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला अकाउंट स्टेटमेंट करायचं असेल किंवा फायनान्शियल स्टेटमेंट करायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी इकॉनॉमिक्स या विषयाचा फायनान्शियल कन्सेप्टचा त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. गणित मॅथमॅटिक्सचा आणि इकॉनॉमिक्सचा काय संबंध आहे तर त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं प्रोव्हाइड्स फॉर्म्युलाज मॉड्यूल्स ऑप्टिमायझेशन अँड इक्वेशन्स फॉर इकॉनॉमिक्स ॲनालिसिस. हे आपल्या त्या ठिकाणी मॅथमॅटिक्स या विषयामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी इकॉनॉमिक्सचा त्या ठिकाणी समावेश आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे सर्वात महत्त्वाचं इथे फॉर्म्युलाज किंवा मॉडेल हे आपल्या अर्थशास्त्रामध्ये त्या ठिकाणी इक्वेशन्स हे त्या ठिकाणी आहेत आणि ते इक्वेशन्स त्या ठिकाणी आपल्याला इथे आपल्याला सर्वात महत्त्वाचं त्या ठिकाणी मॅथमॅटिक्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी सॉल्व्ह केले जातात. इथे आपल्याला सर्वात महत्त्वाचं पहा डिमांड फंक्शन्स, जीडीपी ग्रोथ रेट, कॉस्ट मिनिमायझेशन. हे जे जीडीपी जे आहे हे मुळात काय आहे तर त्यामध्ये त्या ठिकाणी फॉर्म्युला दिलेला आहे. जीडीपी कसं काढलं जातं त्याचं एक इक्वेशन आहे आणि मग ते इक्वेशन म्हणजेच काय मॅथमॅटिक्स आहे. म्हणजे आपल्याला अर्थशास्त्रासाठी लागणाऱ्या काही फॉर्म्युलाज किंवा त्या ठिकाणी मॉड्यूल्स किंवा आपण त्या ठिकाणी काय म्हणूया इक्वेशन्स हे सगळे आपल्या त्या ठिकाणी मॅथमॅटिक्स या विषयाकडनं आपल्याला त्या ठिकाणी मिळतात आणि आपल्याला त्या ठिकाणी आपल्या अर्थशास्त्रीय संकल्पना ह्या मॅथमॅटिक्ससाठी देखील आपल्याला त्या ठिकाणी वापरल्या जातात. फॉर एक्झाम्पल जीडीपी, ग्रोथ रेट,
कॉस्ट मिनिमायझेशन आणि डिमांड फंक्शन किंवा आणखीन त्या ठिकाणी वेगवेगळ्या कन्सेप्ट त्या ठिकाणी मॅथमॅटिक्समध्ये देखील वापरल्या जातात. पुढे सांख्यिकी शास्त्र, स्टॅटिस्टिक्स मीन्स हाऊ टू डेटा कलेक्ट, हाऊ टू क्लासिफाईड, हाऊ टू इंटरप्रिट अँड हाऊ टू ॲनालाइज्ड, म्हणजे माहिती कशी मिळवायची, माहितीचं वर्गीकरण कसं करायचं आणि माहितीचं विश्लेषण कसं करायचं याचा अभ्यास आपल्या संख्याशास्त्रामध्ये होतो. म्हणजे आपले सिस्टमॅटिक हाऊ टू डेटा कलेक्ट, हाऊ टू सिस्टमॅटिकली डेटा क्लासिफिकेशन आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं ॲनालिसिस सिस्टमॅटिक. तर हे सगळं करत असताना आपल्याला अर्थशास्त्र देखील तुमच्या संख्याशास्त्रामध्ये महत्त्वाचं आहे, हेल्पफुल आहे. मग हेल्प्स कलेक्ट, ॲनालाइज अँड इंटरप्रिट इकॉनॉमिक डेटा. मुळात आपण अर्थशास्त्राचा हा विषय हा डेटा म्हणून त्या ठिकाणी म्हणून त्याच्याकडे पाहिला जातं, आकडेवारी म्हणून त्याच्याकडे पाहिला जातं. आणि मग संख्याशास्त्रासाठी आकडेवारी, सांख्यिकीय माहिती ही आपल्या अर्थशास्त्राकडनं त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होते असं म्हटलं तरी चालेल. मग याच्यामध्ये संख्याशास्त्राचा आणि अर्थशास्त्राचा जर आपण विचार केला तर अर्थशास्त्रातल्या अशा कोणत्या संकल्पना आहेत जे स्टॅटिस्टिकली त्या ठिकाणी सोडवल्या जातात. उदाहरणार्थ आपल्याकडे CPI, WPI, इन्फ्लेशन आणि अनएम्प्लॉयमेंट रेट हे सगळं जे आहे हे सगळं स्टॅटिस्टिकल डेटावर अवलंबून आहे. तर स्टॅटिस्टिकल डेव्हलपमेंट डेटा म्हणजेच काय, CPI, WPI हे आपल्या त्या ठिकाणी आकडेवारींचं त्या ठिकाणी आकडेवारीवर आधारित असणाऱ्या ह्या संकल्पना आहे. हे निर्देशांक आहेत, हे निर्देशांक आहे आणि आपला हा रेट आहे बेकारीचा दर. हे सगळं आकडेवारी एका विशिष्ट सांख्यिकी डिपार्टमेंटकडनं आपल्याकडे स्टॅटिस्टिकल डिपार्टमेंट आहे. ते स्टॅटिस्टिकल डिपार्टमेंट काय करते, हे सगळा इकॉनॉमिकल डेटा त्या ठिकाणी कलेक्ट करते. सिस्टमॅटिकली डेटा कलेक्ट केला जातो, नंतर त्याचं क्लासिफिकेशन करतं आणि नंतर मग त्याचं ॲनालिसिस करतं. हे सगळं आपण त्या ठिकाणी CPI, WPI आणि अनएम्प्लॉयमेंट रेट हे सगळं आपल्या संख्याशास्त्राचा आणि अर्थशास्त्राचा दोघांचाही थेट जवळचा संबंध आहे. संख्याशास्त्रातल्या काही संकल्पना आपण अर्थशास्त्रामध्ये आपण त्या ठिकाणी इथे वापरतो. पुढे आहे आता आपली वेगळी डिसिप्लिन आहे. ते वेगळी डिसिप्लिनमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे एन्व्हायरमेंट सायन्स. जसं मी म्हणालो की प्युअर सायन्समध्ये काय, लॅबोरेटरी सायन्स आपण ज्याला म्हणतो, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र तिचा वेगळा अभ्यास आहे. नंतर आपण सोशल सायन्स आपण आत्ताच पास्टमध्ये आपण पाहिलं तर सोशल सायन्समध्ये सो मेनी सब्जेक्ट्स आर देअर, खूप सारे विषय तिथं आहेत. मग त्यामध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स, सायकोलॉजी, फिलॉसॉफी किंवा सोशोलॉजी हे सगळे विषय आहेत आणि मग त्या विषयांशी देखील अर्थशास्त्राचा संबंध आहे. आता आपल्या इथे एन्व्हायरमेंट सायन्स देखील एक तिसरं महत्त्वाचं सायन्स आपल्याला पाहायला मिळते. आणि मग एन्व्हायरमेंट सायन्स काय आहे तर पर्यावरणशास्त्र, पर्यावरणाचा इथे अभ्यास त्या ठिकाणी शास्त्रशुद्ध पद्धतीने केला जातो. आणि त्या पर्यावरणाच्या अभ्यासामध्ये सर्वात दोन महत्त्वाचे विषय ते म्हणजे पर्यावरणशास्त्र हा एक महत्त्वाचा विषय आणि दुसरा म्हणजे कृषीशास्त्र. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं पर्यावरणशास्त्र जे आहे, पर्यावरणशास्त्र काय आहे तर स्टडीज सस्टेनेबल यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस, म्हणजे आपल्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला शाश्वत विकासाची संकल्पना ही आहे ती आपल्याला एन्व्हायरमेंट सायन्सकडनं आपण त्या ठिकाणी घेतोय असं म्हटलं तरी चालेल. मुळात आपला शाश्वत विकास हा आपल्या तुमच्या कशावर अवलंबून आहे, पर्यावरणावर अवलंबून आहे असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे आपल्याकडे विकासाची प्रक्रिया ही देखील त्याच्यावर अवलंबून आहे आणि शाश्वत विकासाची प्रक्रिया देखील तुमच्या पर्यावरणावरच अवलंबून आहे. म्हणून आपल्या त्या ठिकाणी तुमचा सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या संदर्भात तुमचा हा एन्व्हायरमेंट सायन्स हा अतिशय विषय महत्त्वाचा आहे. तर कार्बन टॅक्स याच्यामध्ये आपण त्याला म्हणूया की जे एन्व्हायरमेंट सायन्सशी संबंधित असणारे आपण म्हणूया ग्रीन ऑडिट आपण ज्याला म्हणतो, कार्बन टॅक्स आहे, ग्रीन इकॉनॉमी आपण त्याला म्हणूया. अशा वेगवेगळ्या ज्या संकल्पना आहेत, ग्रीन ऑडिट म्हणूया आपण त्याला, आपल्याकडे सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणूया, ह्या सगळ्या संकल्पना आपल्या ह्या एन्व्हायरमेंट सायन्सशी जोडलेल्या आहेत. आणि म्हणून आपल्याला एन्व्हायरमेंट सायन्स आणि इकॉनॉमिक्स या दोन्ही विषयांचा, या डिसिप्लिनचा अतिशय महत्त्वाचा जवळचा कनेक्ट आहे आणि त्या दोन्ही विषयांमधल्या एकमेकांच्या संकल्पना ह्या काय केल्या जातात, यूज केल्या जातात. पुढे आहे कृषीशास्त्र. आता कृषीशास्त्रामध्ये त्या ठिकाणी इम्प्रूव्ज फार्म प्रोडक्टिव्हिटी अँड रूरल डेव्हलपमेंट, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या एन्व्हायरमेंट सायन्समध्ये कृषीशास्त्र किंवा शेतीचं शास्त्र हे देखील त्यामध्ये जोडलेलं आहे. आणि मग इथं कृषीशास्त्रामध्ये आपल्या इकॉनॉमिक्समधले एक सर्वात महत्त्वाचं तुमचा
स्ट्रक्चरल आपण म्हणतो त्या स्ट्रक्चरमधल्या त्या ठिकाणी रचनात्मक आकृतीबंधामधला प्राथमिक क्षेत्र म्हणून त्या ठिकाणी आपण ॲग्रिकल्चर सेक्टरकडे आपण त्याचा अभ्यास करतो आणि मग आपलं प्रायमरी सेक्टर्स मीन्स ॲग्रिकल्चर सेक्टर जो असेल तर तो ॲग्रिकल्चर सेक्टर हा आपला पर्यावरण म्हणजे एन्व्हायरमेंट सायन्समधला आलेला विषय आहे आणि मग आपल्या त्या ठिकाणी हे ॲग्रिकल्चर हे पर्यावरणाशी जोडत असल्यामुळे त्या ठिकाणी ॲग्रिकल्चरशी संबंधित असणारा आपण अभ्यास हा देखील आपण त्या ठिकाणी इकॉनॉमिक्सच्या अंगाने आपण करतो. इथं एन्व्हायरमेंटचा त्या ठिकाणी प्रश्न हे वेगळे आहेत आणि आपले त्या ॲग्रिकल्चर सेक्टरमधले त्या ठिकाणी इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स वेगवेगळे आहेत. जसं की आपण त्या ठिकाणी अभ्यास काय करतो मग तर इकॉनॉमिक्स प्राइसिंगचा आपण अभ्यास करतो, MSPचा अभ्यास आपण करतो, मिनिमम सपोर्ट प्राईस किंवा क्रॉप इकॉनॉमिक्स असा वेगवेगळा इकॉनॉमिक्स एन्व्हायरमेंट सायन्स म्हणजे जिथे पर्यावरणावर हे सगळं आपलं अवलंबून आहे. ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी, ॲग्रिकल्चर प्राइसिंग, अगेन ॲग्रिकल्चर तुमचं क्रॉप इकॉनॉमिक ही सगळं त्या ठिकाणी तुमचं हे एन्व्हायरमेंट सायन्सशी जोडलेलं आहे आणि मग आपल्याला इकॉनॉमिक्सचा आणि एन्व्हायरमेंट सायन्सचा देखील जवळचा संबंध आहे. तोही विकासाचा संदर्भ आहे आणि शाश्वत विकासाचा संदर्भ आहे. पुढच्या आणखीन 3 महत्त्वाच्या डिसिप्लिन्स आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स जे मी आत्ताच उल्लेख केला की आपल्याकडे सायन्स वाढते आपल्याकडे इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स आणि लॉ विधिशास्त्र. तर आपल्याकडे ह्या 3 महत्त्वाचे देखील आपल्या डिसिप्लिन आपल्याकडे आहेत आणि त्या डिसिप्लिन्स वेगवेगळ्या प्रकारचं नॉलेज पर्टिक्युलर स्पेसिफिक नॉलेज त्या ठिकाणी त्या डिसिप्लिनमधनं दिलं जातं. ते काय आहे त्याच्यामध्ये तर इंजिनिअरिंग पहा. आता मी बरीचशी त्या ठिकाणी पुस्तकं पाहिलीत म्हणजे आपल्या मार्केटमध्ये जी पुस्तकं आहेत त्या मार्केटमधल्या पुस्तकांमध्ये एक उणीव आहे अशी ती म्हणजे सर्वात महत्त्वाचं एकाच फक्त डिसिप्लिनचा संबंध इकॉनॉमिक्सशी जोडलेला आहे. पण हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजरस. आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या डिसिप्लिन्स आहे हे विद्यार्थ्यांना माहिती असलं पाहिजे आणि वेगवेगळ्या डिसिप्लिन्सशी इकॉनॉमिक्सचा संबंध येतो आहे आणि तो कशा पद्धतीने त्या ठिकाणी कनेक्ट आहे त्याची उदाहरणं काय आहेत तर इथं सविस्तर आजच्या हे लेक्चरमध्ये आपण देतो विद्यार्थ्यांनो. म्हणजे आपल्याला पुस्तकामध्ये काही त्रोटक पद्धतीने फक्त काही ठराविकच फक्त डिसिप्लिन आणि ठराविक विषयांचा संदर्भ फक्त त्या ठिकाणी दिलेला आहे. ते मात्र विद्यार्थ्यांनी थोडंसं आपल्याला डिसिप्लिन वेगवेगळ्या डिसिप्लिन आपण विचारात घेणं गरजेचं आहे. तर आपली पुढची जी डिसिप्लिन आहे ते म्हणजे इंजिनिअरिंग आहे, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान. तर टेक्नॉलॉजी इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी अँड इकॉनॉमिक ग्रोथ. अगेन जसं आपण एन्व्हायरमेंट सायन्सवर आपला विकास हा अवलंबून होता किंवा पर्यावरणीय समतोलावर किंवा पर्यावरणीय त्या ठिकाणी सकारात्मकतेवर तसंच आपल्याकडे विकासासाठी आपल्याकडे सर्वात महत्त्वाचा लागतो तो बेस म्हणजे टेक्नॉलॉजीचा. आणि टेक्नॉलॉजीचं नॉलेज हे तुमच्या इंजिनिअरिंग डिसिप्लिनमध्ये दिलं जातं आणि मग आपण त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी अँड इकॉनॉमिक ग्रोथ. जेवढं आपल्याकडे त्या ठिकाणी अभियांत्रिकी नॉलेज वाढेल तेवढं आपल्याकडे टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट वाढेल आणि पर्यायीने आपल्याकडे आर्थिक विकासाला चालना मिळेल. मग आपल्याकडे त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं काय ऑटोमेशन्स आहे, AI आहे, डिजिटल इकॉनॉमी. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आपल्याला इंजिनिअरिंग या फील्डमधनं आपण त्या ठिकाणी काय झालं AI या इथून आपल्या या वेगळ्या विश्वामध्ये आपण त्या ठिकाणी गेलो आहोत आणि पर्यायीने आपल्याकडे त्या ठिकाणी आपल्या सगळ्याच संकल्पना आपल्या त्या ठिकाणी बदलत चाललेल्या आहेत. AIमुळे आपल्याला विकासाचा एक वेगळा टप्पा आपल्याला ह्या इंजिनिअरिंगमुळे ह्या इंजिनिअरिंग टूल्समुळे त्या ठिकाणी आपल्याला तो उपलब्ध झालेला आहे आणि आपण विकासाची एक वेगळी त्या ठिकाणी रचना आपण तयार करतो आहे. आपल्या पुढची जी आपण त्या ठिकाणी डिसिप्लिन येते म्हणजे कम्प्युटर सायन्स. आता कम्प्युटर सायन्स हे अतिशय सगळ्यात महत्त्वाचे ॲक्च्युली हा डिजिटल इकॉनॉमिक जो पार्ट आहे तो आपण इथं कन्सिडर केला तरी चालेल. अनेबल इकॉनॉमिक फोरकास्टिंग अँड बिग डेटा ॲनालिसिस. अतिशय मोठ्या माहितीचं विश्लेषण करण्याचं काम ह्या कम्प्युटर सायन्समधनं केलं जातं आणि इकॉनॉमिक्ससाठी अतिशय सपोर्टिव्ह महत्त्वाच्या त्या ठिकाणी ही डिसिप्लिन आहे, महत्त्वाचा विषय आहे. आणि मग त्या ठिकाणी आपल्याकडे अलीकडे कम्प्युटर सायन्सने त्या ठिकाणी मोठी क्रांती केल्यामुळे आपल्याकडे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली अर्थव्यवस्था ही डिजिटल इकॉनॉमीकडे गेलेली आहे. आपल्याकडे कॅशलेस इकॉनॉमीकडे आपण त्या ठिकाणी आपण गेलेलो आहोत. आपल्याकडे पैसा त्या ठिकाणी फार कमी प्रमाणात आपण त्या ठिकाणी वापरतोय. प्रत्येक छोट्या मोठ्या व्यवहारासाठी आपण त्या ठिकाणी गुगल पे, फोनपे जर वापरत असेल तर 100% आपण त्या ठिकाणी 100% म्हणलं जरी नाही तर आपण किमान 80-90% पर्यंत आपण त्या ठिकाणी आपली इकॉनॉमी ही डिजिटल इकॉनॉमीकडे गेलेली आहे. मागच्या 10 वर्षापूर्वी आपली डिजिटल इकॉनॉमी होईल की नाही याच्यावरती मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होत होता किंवा अनेक प्रकारच्या त्रुटी आपल्याकडे होत्या. पण मात्र आपल्याकडे कम्प्युटर सायन्स त्या ठिकाणी झपाट्याने वाढलेलं त्या ठिकाणी प्रगती आणि इंजिनिअरिंगची झालेली प्रगती
यामुळे आपल्याकडे खूप सारे त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आणि आपल्याला सपोर्टिव्ह त्या ठिकाणी कम्प्युटर नॉलेज आपल्याला उपलब्ध झाल्यामुळे आपण त्या ठिकाणी आपली इकॉनॉमी कॅशलेस इकॉनॉमी आणि पर्यायीने आपल्याला त्या ठिकाणी डिजिटल इकॉनॉमीकडे आपण त्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. याच्यामध्ये मशीन लर्निंग अँड डिमांड फोरकास्टिंग आणि डिजिटल इकॉनॉमी हा तुमचा त्या ठिकाणी कम्प्युटर सायन्सशी असणारा हा कनेक्ट आहे. जेवढं त्या ठिकाणी कम्प्युटर सायन्स डेव्हलप होत जाईल तेवढ्याच इकॉनॉमिक्सचा वेगळा आयाम वेगळा चित्र आपल्या अर्थव्यवस्थेचं आपलं तयार होणार आहे. हे मात्र आपण लक्षात घ्यायचं आहे, कारण भविष्यकाळात तर आपल्याकडे डिजिटल इकॉनॉमीपेक्षाही आणखीन पुढे आपल्याकडे आणखीन आपल्या अर्थव्यवस्थेची वाटचाल होऊ शकते. हेही आपल्याकडे त्या ठिकाणी हा उत्सुकतेचा आणि आपल्या त्या ठिकाणी क्युरियोसिटीचा महत्त्वाचा भाग असला पाहिजे, कारण आपली आफ्टर डिजिटल इकॉनॉमी विच इकॉनॉमी सरप्रायझिंग ते आपल्याला माहीत नाही आहे, तर आपल्याकडे ती सर्वात महत्त्वाचं आहे. आणि शेवटचं आपण एक विधी शाखा लॉ हे एक महत्त्वाचे डिसिप्लिन आहे. हे विधी किंवा लॉ हे सगळ्यात महत्त्वाचं त्या ठिकाणी विद्याशाखा आपल्याला एक कायदेशीर चौकट किंवा कायदेशीर त्या ठिकाणी ज्ञान देण्याचं काम या डिसिप्लिनमधनं केलं जातं. आणि मग आपल्या अर्थशास्त्रीय विषयाला देखील एक कायदेशीर चौकट निर्माण करण्याचं काम ह्या लॉ या डिसिप्लिनबद्दल त्या ठिकाणी होतोय असं म्हटलं तरी चालेल. प्रोव्हाइड्स लीगल फ्रेमवर्क फॉर मार्केट्स अँड बिझनेसेस. सगळ्यात महत्त्वाचं अलीकडचं आपल्याकडे GST हे बिल आपण पास केलं, तर GST बिल हे काय पास झालं म्हणजे कायद्यामध्ये रूपांतरण झालं. ते कायद्यात रूपांतरण होणं म्हणजेच काय, इट्स अ पार्ट ऑफ डिसिप्लिन ऑफ लॉ. तर इधर लॉ या डिसिप्लिनशी संबंध येतो. मग आपल्याकडे त्या ठिकाणी येणारे सगळेच आर्थिक ध्येय धोरणे त्याला कायदेशीर आधार दिला जातो आणि मगच त्याची अंमलबजावणी केली जाते. आणि कायदेशीर अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याला इथे लॉ डिसिप्लिन ही सगळ्यात महत्त्वाची आहे. तर आपल्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे GST लॉ आपल्याकडे केलेला आहे. कॉम्पिटिशन लॉ म्हणजे आपल्याकडे स्पर्धात्मक आयोग आपल्याकडे तयार करण्यात आलेला आहे. लेबर लॉ आपल्याकडे आहे. लेबर लॉ पण आपल्याकडे म्हणजेच कामगार कायदा आपल्याकडे आहे. म्हणजे हे सगळे जे आपल्याकडे इकॉनॉमिक्स फ्रेमवर्कमध्ये त्या ठिकाणी आपण कुठेतरी कायदेशीर त्या ठिकाणी प्रक्रिया जी राबवतो ती आपली त्या ठिकाणी ह्या लॉ डिसिप्लिनशी जोडलेला भाग आहे. म्हणून आपण त्या ठिकाणी लॉ डिसिप्लिन आणि इकॉनॉमिक्स ह्याचा देखील अतिशय जवळचा संबंध आहे. त्याच्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या इंडियन टॅक्स सिस्टीम आहे GST फ्रेमवर्क आपण जे आता नवीन स्वीकारली ते त्या ठिकाणी GST लॉ असेल किंवा कॉम्पिटिशन कमिशन्स असेल किंवा लॉ असेल किंवा लेबर लॉ असेल, अशा वेगवेगळ्या त्या ठिकाणी लॉज इकॉनॉमिक्ससाठीच्या हे डिसिप्लिन लॉमधनं त्या ठिकाणी येतं. म्हणून आपल्याला इकॉनॉमिक्सचा आणि लॉ डिसिप्लिनशी देखील आपला त्याचा जवळचा संबंध आहे. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या 7 ते 8 डिसिप्लिन्स आपण त्या ठिकाणी सविस्तर समजून घेतलेल्या आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या डिसिप्लिन्स आपण त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. एक म्हणजे सोशल सायन्स, दुसरे महत्त्वाचं कॉमर्स, तिसरा महत्त्वाचा आपण त्या ठिकाणी विषय घेतला होता कम्प्युटर सायन्स, आणि सर्वात महत्त्वाचं एन्व्हायरमेंट सायन्स, लॉ, आपल्याकडे वाणिज्य कॉमर्स, अशा वेगवेगळ्या डिसिप्लिन जवळपास 7 ते 8 डिसिप्लिन्स आपण या ठिकाणी आज आपल्या ह्या लेक्चरमध्ये आपण सविस्तर समजून घेतलेले आहेत. वेगवेगळ्या डिसिप्लिन्स ह्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. ज्या डिसिप्लिन्स आपल्याला फक्त एकच डिसिप्लिन माहिती असून चालणार नाही आहे, तर वेगवेगळ्या डिसिप्लिन्स आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आपला संदर्भ किंवा आपला संबंध जरी एका पर्टिक्युलर BA BCom किंवा मॅनेजमेंटशी जरी असला तरी आपल्याला यापेक्षाही वेगवेगळ्या त्या ठिकाणी डिसिप्लिन्स आहेत, ज्या डिसिप्लिन्स त्या ठिकाणी वेगवेगळ्या विषयाचं नॉलेज प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. पुन्हा आपला विषय हा त्याच्याशी कसा कनेक्ट आहे, आपलं डिसिप्लिन कसं कनेक्ट आहे हे आपल्याला थोडंसं अभ्यासणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आज आपण सगळ्याच डिसिप्लिन्सचा इकॉनॉमिक्सचा असणारा कनेक्ट तेही उदाहरणासह आपण सविस्तर समजून घेतलेलं आहे. तर आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया आपण नवीन टॉपिकबरोबर. अद्यापही ज्या विद्यार्थ्यांनी मात्र चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आपल्याला असेच अभ्यासपूर्ण व्हिडिओ आपल्या अर्थशास्त्राचे तुमच्यापर्यंत आम्ही सातत्याने पोहोचवणार आहोत. आणि चॅनलला मात्र लाईक करा, कारण तुमचं लाईक कदाचित आणखीन व्हिडिओसाठी मोटिवेशन असेल. आणि आवडलं असेल तर नक्कीच आपले हे व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांना मैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून आपल्या त्या ठिकाणी जास्तीत जास्त मुलांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचतील. थँक्यू, धन्यवाद.